महाराष्ट्रामध्ये शिंदेशाहीची सुरुवात। एकनाथ शिंदे यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। राजभवनामध्ये शपथविधी सोहळा संपन्न। देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ। अमित शहा, जेपी नड्डा यांच्या निर्देशानंतर स्वीकारली उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी। एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचं मी पालन करतो। ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिलं त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे, फडणवीसांचे ट्विट। विधानसभेचं 2 दिवसांचं विशेष अधिवेशन। नव्या सरकारची बहुमत चाचणी उद्या। विधानसभा अध्यक्षांचीही निवड होणार। पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव आणण्याचे फडणवीसांचे आदेश। तर आरेतच मेट्रो कारशेड होईल, कोर्टात बाजू मांडण्याचे महाधिवक्त्यांचे निर्देश। फडणवीसांनी मोठेपणा दाखवून शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं। संख्याबळ असतानाही फडणवीसांनी दुसऱ्याला मुख्यमंत्रीपद दिलं। फडणवीसांसारखी माणसं राजकारणामध्ये दुर्मिळ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून फडणवीसांचं कौतुक। शिवसेनेचे 2/3 आमदार माझ्यासोबत। बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेणार। महाविकास आघाडीमध्ये असताना मतदारसंघामध्ये काम करताना अनेक अडचणी येत होत्या। एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। 50 आमदार वेगळी भूमिका घेतात म्हणजे आता सेनेला आत्मपरीक्षणाची गरज। ग्रामपंचायतीचे सदस्यही विरोध करतात म्हणजे विचार करायला हवा, एकनाथ शिंदे यांचं मत। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभेच्छा। आपल्या हातून चांगलं काम होवो हीच सदिच्छा। उद्धव ठाकरेंकडून शपथविधीच्या 5 तासांनंतर ट्विट करत एकनाथ शिंदेंना शुभेच्छा। उद्धव ठाकरेंनी राजीनामा देणं आम्हालाही आवडलं नाही। महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया एबीपी माझावर। तर शुभेच्छांबद्दल शिंदेंकडून ठाकरेंचे आभार। एकनाथ शिंदेंचं शरद पवारांकडूनही अभिनंदन। सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद। महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त। शिंदे मुख्यमंत्री होतील याची कुणालाच कल्पना नव्हती। बंडखोर आमदारांची अपेक्षा उपमुख्यमंत्री पदापेक्षा जास्त नव्हती, पवारांची प्रतिक्रिया। शिंदेंनी सेनेच्या आमदारांना प्रभावित केलं। 38 आमदार बाहेर जातात ही साधी गोष्ट नाही। आमदारांना बाहेर नेण्याची हिंमत दाखवली, त्यातच शिंदेंचं यश, शरद पवार यांचं विधान। फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आनंदानं स्वीकारली नाही। फडणवीसांचा चेहराही सांगत होता ते आनंदी नाहीत। संघाच्या संस्कारांमुळे फडणवीसांनी जबाबदारी स्वीकारली। शपथविधीनंतर पवारांचं वक्तव्य। शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस। 2004 ते 2020च्या निवडणुकीसंदर्भात आता आयकरच्या नोटिसा। राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांची माध्यमांना माहिती। मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री पद भूषवणारे देवेंद्र फडणवीस यांचं मनःपूर्वक अभिनंदन। हे नवीन सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासहित राज्याच्या विकासाचा गाडा देखील वेगानं पुढे हाकतील। अजित पवारांची ट्विटरद्वारे सदिच्छा। राज ठाकरे यांच्या शिंदे आणि फडणवीसांना शुभेच्छा। बेसावध राहू नका, सावधपणे पावलं टाका असाही संदेश। शिंदेंना मुख्यमंत्री करून भाजपनं चांगला निर्णय घेतला। दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। भाजप सेनेतला कडवटपणा दूर होईल, केसरकर यांचं वक्तव्य। महाराष्ट्राला एक कणखर मुख्यमंत्री मिळाला। आमदार शहाजी बापू पाटील यांची पहिली प्रतिक्रिया। नव्या मंत्रिमंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाला स्थान द्यावं। रिपब्लिकन पक्ष नेहमीच भाजपसोबत राहिलाय। शिंदेंच्या शपथविधी आधीच रामदास आठवलेंची मोठी मागणी। हिंदुत्व के लिए महान त्याग। फडणवीसांनी मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेंकडे दिल्यानंतर राम कदम यांचे ट्विट। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ खडसेंकडून शुभेच्छा। तर फडणवीस हे आपल्या ज्युनियर मंत्र्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। देवेंद्र फडणवीस यांच्यावरती एकनाथ खडसे यांचे टीकास्त्र। धर्मवीर चित्रपटामध्ये आनंद दिघेंची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा। प्रसादकडून खास पोस्टर शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा। शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना 4 वेळा बंडाची कल्पना दिली होती। गृह खात्यानेही ठाकरेंना 5 वेळा पूर्वकल्पना दिली होती, सूत्रांची माहिती। तर बंडासंदर्भात पूर्वकल्पना मिळूनही दुर्लक्ष करणं ठाकरेंना भोवलं का, चर्चा।
आज दुपारनंतर ईडी समोर हजर होणार, कोणत्याही कारवाईला सामोरं जाण्यास तयार, खासदार संजय राऊत यांची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री गोव्यात परतले. गोव्यातील बंडखोर आमदारांना मुख्यमंत्री आज मुंबईत घेऊन येण्याची शक्यता. फडणवीसांच्या घोषणेनंतर गोव्यामध्ये शिंदे गटातल्या आमदारांचा जल्लोष. व्हिडिओ कॉलद्वारे शिंदेंचा आमदारांशी संवाद. एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री अशा फडणवीसांच्या घोषणेनंतर ठाण्यामध्ये शिंदे समर्थकांकडून आनंद साजरा. शिंदेंच्या घराबाहेर समर्थकांची फटाकेबाजी. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील दरे गावामध्ये ग्रामस्थांचा मोठा जल्लोष. गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतषबाजी करत आनंदोत्सव. एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री पदावर निवड जाहीर होताच निफाड तालुक्यातील शिवडे इथे समर्थकांचा पेढे वाटप करून फटाके फोडत जल्लोष. उल्हासनगरमध्ये शिंदे समर्थकांकडून फटाक्यांची आतिषबाजी तर एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा. सोलापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांचा आनंदोत्सव. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा जल्लोष. जालन्यातही शिंदे समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण. एकनाथ शिंदेंच्या शपथविधीनंतर फटाके फोडत जोरदार जल्लोष. नांदेडमध्ये बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या घराबाहेर शिंदे समर्थक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा ढोलताशाच्या तालावर नाचत जल्लोष. कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नागपूरमध्ये फडणवीसांच्या कार्यकर्त्यांचा फटाके फोडत जल्लोष. आनंदोत्सवामध्ये भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री समोर एकमेव कार्यकर्ता हातात उद्धव ठाकरेंसाठी पोस्टर घेऊन उभा. पोस्टरमधून शिवसैनिकाची उद्धव ठाकरेंना साथ. मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. सखल भागात पाणी साचलं. अंधेरी, दादर आणि परळमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. आजपासून देशामध्ये एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंवरती बंदी. केंद्रीय पर्यावरण, जल आणि वायू मंत्रालयाकडून सक्त सूचना. झोमॅटो, स्विगी सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून फूड ऑर्डर करताना आता खाद्यपदार्थांच्या दर्जाची माहिती देणं बंधनकारक. अन्न सुरक्षा आणि आरोग्य मंत्रालयाचा नवा नियम. पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक केलं नसल्यास लिंकिंगसाठी दुप्पट शुल्क. 500 रुपये विलंब शुल्कासह सीडिंगसाठी 1000 रुपयांचा दंड. आजपासून दुचाकी आणि एसी घेणं महाग. नवीन एनर्जी एफिशियन्सी लागू झाल्यानं एसीची किंमत 10% वाढण्याची शक्यता. क्रिप्टोकरन्सीवरती 30% आयकर लागू केल्यानंतर टीडीएस लागू करण्याचाही निर्णय. खरेदी, विक्री किंवा क्रिप्टोच्या कोणत्याही व्यवहारावर 1% टीडीएस लागू. राज्यामध्ये काल दिवसभरात 3640 नवीन कोरोना रुग्णांचं निदान. तर राज्यामध्ये 3 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद. चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी इथं घरामध्ये घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश. घराच्या संरक्षक भिंतीवरून उडी घेऊन गोपाळ ठिकरे यांच्या घरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ. मणिपूरमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन. नोनी जिल्ह्यातील तुपुल रेल्वे स्थानकालगत झालेल्या भूस्खलनामध्ये 160 टेरिटोरियल आर्मी कॅम्पचे नुकसान. 60 जवानांचा मृत्यू, 13 जवानांची सुटका. उदयपूरमध्ये कन्हैयालाल हत्येच्या निषेधार्थ सर्व समाजाच्या वतीनं मूक मोर्चा. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही कन्हैयालाल यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शोक व्यक्त केला. तसंच कन्हैयाच्या कुटुंबियांना 51 लाख रुपयांचा धनादेशही दिला. आंध्र प्रदेशातील सत्यसाई जिल्ह्यामध्ये भीषण अपघात. हायटेन्शन वायर पडल्यानं एका ऑटोला आग लागून 5 जणांचा भाजून मृत्यू तर 3 जण जखमी. भालाफेकपटू नीरज चोप्राचा आणखी एक विक्रम. स्टॉकहोमच्या डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर भाला फेकत आपलाच जुना विक्रम मोडीत काढत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित. बर्मिंगहॅम कसोटीमध्ये टीम इंडियाच्या नेतृत्वाचे सूत्र उपकर्णधार जसप्रीत बुमराच्या खांद्यावर. कर्णधार रोहित शर्मा कोरोनामुळे इंग्लंड दौऱ्यातल्या एकमेव कसोटीतून माघारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.